बारामती की राजनीति में एक बार फिर घमासान छिड़ा हुआ है। मालेगांव सहकारी चीनी मिल चुनाव में उप मुख्यमंत्री अजित पवार और चंद्रराव टावरे आमने सामने हैं। पहले राउंड की मतगणना पूरी हो चुकी है, जिसमें सामने आए आंकड़े काफी चौंकाने वाले हैं। मालेगांव सहकारी चीनी मिल के चुनाव में उप मुख्यमंत्री अजित पवार के नीलकंठेश्वर पैनल के 17 उम्मीदवार पहले राउंड में आगे चल रहे हैं। वहीं चंद्रराव टावरे के सहकार बचाव पैनल के 4 उम्मीदवार आगे हैं। अब तक सिर्फ एक उम्मीदवार को उप मुख्यमंत्री अजित पवार के उम्मीदवारों के रूप में विजयी घोषित किया है। मतगणना अभी भी जारी है। 20 सीटों के परिणाम आना बाकी है। कड़ी सुरक्षा के बीच ये मतगणना जारी है। हालांकि मतगणना की प्रक्रिया में देरी हो रही है। अंतिम परिणाम जल्द आने की संभावना है। 17 उमेदवार आघाडीवर आहेत, ते निवडून आला फिरायचं काय तो राहतात 4. तर 17 उमेदवार निवडून आले अखेर आहेत नीलकंठेश्वर पॅनलचे. हरशी अडचण त्यात नाही, परंतु अजून कुठे एखादा काय सगळी मंडळी गाठात आहे, गाठाचे वळण चढत आहेत. 4 ते 5 उमेदवार 4 ते 5 उमेदवार आता पुढचे जो मतदारसंघात आहे बारामती नंबर 6चा मतदारसंघ 4416 मतदारसंघ खूप मोठा आहे. तो आपल्या नीलकंठेश्वर पॅनलला फेवरेबल आहे. गट नंबर 5 निरावागत लेकडी घाडगेवाडी हा गट देखील चांगला आहे. तिथं काउंटिंग चालू आहे, काय मिक्स काय क्रॉस वोटिंग अशा पद्धतीने चालू आहे. परंतु आपल्याला होप चांगले आहे. काउंटिंगचं स्पीड त्या मानानं कमी आहे, म्हणून आपला निर्णय यायला वेळ लागतो. मतदान तर झालं नाही परवाच रविवारीच. तिथं मतं मोजायला पहिले बॅलेट पेपर करून ते सॉर्टिंग करायचं. प्रत्येक मतपत्रिका वेगळी काढायची, त्याचे 12 प्रकारच्या 12 मतपत्रिका वेगळ्या काढायच्या, त्यांची गट्टेपंची मिक्स करायची, ते टॅली करायची, टॅली करून पुन्हा बॉक्स भरायची. आणि ते भरल्यानंतर प्रत्येक पेपरला एक 25 गठ्ठा देतात. अशा पद्धतीने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काउंटिंग चालतं. दुसरी तुम्ही सांगितलं मिक्समध्ये आहे. विरोधी गटाचे अजून दोन पॅनल थांबले. जावेद बापूजी नीलकंठेश्वर आणि सहकार बचाव या 2 पॅनलमध्ये 4-5 उमेदवाराची सीट चालली आहे. साधारण किती उमेदवार तुमच्या आघाडीवर आहेत आता सध्याच्या घडी? आपल्या जवळ सगळेच उमेदवार एकतर निवडून आले. 20 आघाडीवर किती आघाडी कितीची? आपले सगळे निवडले. आघाडी किती राहील? आघाडी लगेच सांगता येणार नाही. बारामती मतदारसंघ मोठा आहे. 6वा गट 4400च्या वर मतं आहेत. त्यामुळे त्यात आता कसं डायव्हर्शन होतं आहे, त्यात फारसं डायव्हर्शन होणार. स्ट्रेट आपला नीलकंठेश्वर पॅनल इथं होईल.